घराचं कन्स्ट्रक्शन करत आहे आणि रेती मिळत नाही आहे, रेग्युलर रेती सप्लाय तुमच्याकडे अवेलेबल नसतो आणि तुम्हाला टेन्शन येते की रेती मला इथून 1 महिन्यानंतर नक्की मिळेल की नाही मिळेल, माझं घर थांबणार तर नाही ना. तर चला याच्याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती घेऊया. मार्केटमध्ये 2 प्रकारच्या सँड अवेलेबल आहे. पहिली म्हणजे एम सँड, दुसरी म्हणजे रिव्हर सँड. एम सँड जी असते ती आपण मॅन्युफॅक्चर करत असतो म्हणून त्याला आपण एम सँड म्हणतो, आणि रिव्हर सँड तर सगळ्यांना माहितीच आहे, आपण नदी पात्रातून सँड आणत असतो. तर या 2 प्रकारचे सँड आपण कन्स्ट्रक्शनसाठी युज करत असतो. बट रिव्हर सँडला लिमिटेशन्स आहेत. पाऊस पाणी आला, जास्त पूर आला नदीला, तर ती घाट जे असतात ते घाट बंद होतात आणि तुम्हाला ती रेती मिळणं अशक्य होऊन जातं. त्याच्यात उलट आहे की एम सँड हे तुम्हाला सिटीमध्ये तुमच्या MIDC मध्ये मॅन्युफॅक्चर होत असते, तर त्यामुळे तुम्हाला ती इझिली अवेलेबल आहे. प्लस रिव्हर सँड पेक्षा एम सँडची ही जी कन्स्ट्रक्शनची जी स्ट्रेंथ आहे, जे की कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आपण बघत असतो, तर ती जास्त असते. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक स्लाइड दाखवलेली आहे. या स्लाइडमध्ये मी सगळे त्याच्याबद्दलचे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेले आहेत, ते बघा आणि तुमच्या खरंच लक्षात येईल की एम सँड आपण वापरायला पाहिजे की रिव्हर सँड आपण वापरायला पाहिजे. तर या सगळ्याच्या टेस्ट करून आलेले जे रिझल्ट आहेत तुम्हाला दाखवलेले आहेत, तर तुम्ही ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही क्लिअर होऊन जा की रिव्हर सँड वापरायला पाहिजे की एम सँड वापरायला पाहिजे. थँक्यू.